लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज येथे व्हावं। जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार। विविध सामाजिक संघटनांचा प्रशासनाला गंभीर इशारा। मानखटाव फलटण तालुक्यातील होत असलेलं प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज या मध्यवर्ती ठिकाणी व्हावं, याबाबत वडूज तहसीलदारांना विविध सामाजिक संघटना व वकील संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटण साखरवाडी या ठिकाणी संपूर्ण कार्यक्षेत्राच्या एका बाजूला टोकाला करण्याचा घाट घातला जात आहे। त्याच्या एका बाजूला शून्य कार्यक्षेत्र राहत असून दुसऱ्या बाजूला सुमारे 100 किलोमीटर कार्यक्षेत्र आहे। मसवड किंवा गारळेवाडी ते साखरवाडी अंतर 100 पेक्षा जास्त किलोमीटर भरत आहे। प्रशासकीय कार्यालय हे जनतेच्या सुख सोयीसाठी निर्माण केले जाते, परंतु हे ठिकाण जनतेला त्रास देण्याच्या हेतूने होत असून या ठिकाणी हे ठिकाण तात्काळ रद्द करावं। सर्वांना अतिशय सोयीचे असलेले वडूज या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्यात यावं, कारण वडूज येथे जिल्हा व सत्र न्यायालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आदींची महत्त्वाची कार्यालये आहेत। तरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे वडूज या मध्यवर्ती ठिकाणी करावं, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे व वकील संघाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आलं। तसेच हे कार्यालय वडूज येथे होईपर्यंत तहसील कार्यालयाच्या आवारात विविध सामाजिक संघटना तसेच मानखटाव नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत। दरम्यान खटाव व मान तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी या विषयावर आक्षेप नोंदवून ठराव मंजूर केलेले आहेत। या ठरावांच्या प्रती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत। याशिवाय अनेक गावांमधूनही आक्षेपांचे प्रस्ताव तयार असून अत्यंत कमी मुदत व वेळेअभावी ते निर्धारित कालावधीत आपल्या कार्यालयात सादर करता आले नाहीत। तथापि या सर्व गावांचा व नागरिकांचा या विषयाला स्पष्ट विरोध आहे, याची कृपया नोंद घ्यावी, असे आशयाचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास देशमुख यांनी तहसीलदार यांना दिलं आहे। यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती विजय शिंदे, माजी नगरसेवक शहाजी गोडसे, आनंदा साठे, मनोज घाडगे, NV जाधव, राहुल सगगणे, सत्यवान कमाने, संतोष गोडसे, अमित जाधव, नवनाथ जाधव, बाळासाहेब फडतरे, महेश कदम, सुरेश राक्षे, दिलीप यादव, संतोष कांबळे, अमोल घाडगे, रोहिदास जगताप, सूरज पवार आदींसह वकील संघटनेची उपस्थिती होती। आज या ठिकाणी अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय हे फलटण या ठिकाणी करण्याचा घाट प्रशासनाने घातल्यामुळे खटाव तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, जाणकार कार्यकर्ते, जबाबदार नागरिक, पत्रकार, सर्व वकील हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले। त्या ठिकाणी निवेदनात असा इशारा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत फलटणला होणारं जिल्हाधिकारी कार्यालय रद्द होत नाही आणि वडूज या ठिकाणी त्याचा झालं पाहिजे नवीन, अशा पद्धतीने ते निवेदन दिले। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही खटाव तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। याची दखल आत्ता सध्या अधिवेशन चालू आहे पावसाळ्यात, त्यामध्ये मुख्यमंत्री, महसूल मंत्री, या विभागाचे ग्रामविकास मंत्री यांनी तात्काळ हा मुद्दा उपस्थित करून तात्काळ फलटणचं कार्यालय रद्द करून वडूज या ठिकाणी व्हावं ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। यासाठी आम्ही उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसत आहोत। तरी खटाव तालुक्यातील, मान तालुक्यातील सर्व नागरिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थिती दाखवून प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावे। सर्वच समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते जे कार्यालयाला परवा नोटीस काढलं होतं की त्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्यानुसार संतोष पाटील यांनी की सातारा जिल्ह्यातला अप्पर विभागीय जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटण या ठिकाणी मला अधिकार उपलब्ध असल्या पद्धतीनं त्या ताकदीचा वापर करून मी तिकडे नेत आहे। तर या ठिकाणी 7 जुलैपर्यंत ज्यांना कोणाला तक्रारी किंवा हरकती घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्या नोंदवाव्या।
या दृष्टीने आम्ही गेले 26 तारखेपासून पाठपुरावा केला. जवळपास खटावच्या निम्म्या ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव दिलेले आहेत की हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं, सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि नोकरदारांच्या दृष्टीनं हे खूप अन्यायकारक आहे की आता दळणवळणाचा विचार केला तर आहे तिथं जिल्हाधिकारी कार्यालय आम्हाला खूप सोयीचं आहे, कारण तिथं वाहतूक खूप चांगली आहे. पण फलटण या ठिकाणी जिथं वाहतुकीच्या दृष्टीनं अगदी फलटण, मान, खटाव ह्या दोन्ही जिल्ह्याचा जर भौगोलिक विचार केला तर त्या ठिकाणी दळणवळणाची काही सुविधा नाही, वाहतूक कमी आहे. मग असं ठिकाणी सामान्य माणूस कसा जाणार आहे, हे अशक्यपायक गोष्ट आहे. विद्यार्थी तर लांब सोडा, मग हे सगळ्या दोन्ही तालुक्यांना अन्याय करणारी गोष्ट आहे. जरी हा निर्णय तिन्ही तालुक्यांसाठी जरी असेल, आमच्या ऐकण्यात असं आलं की फलटण सोडून पुढे साखरवाडी या ठिकाणी कुठेतरी गाव आहे की ते अगदी पुणे बॉर्डरसाठी. मग ह्या 3 तालुक्यांना ह्याचा काय उपयोग होणार आहे? म्हणजे एक तर दळणवळणाचा प्रश्न, शेवटी जे जिल्हाधिकारी कार्यालय हे सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी आहे, तिथं जर हा परिमाण खर्च होणार असेल आणि तो नागरिक तिथं पोहोचणार नसेल. दुसरं, सध्याचा विचार केला तर सातारा जिल्हा सत्र न्यायालय वडूजला आहे, परत उपविभागीय पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय हे सुद्धा वडूजला आहे. तर हे 2 महत्वाची कार्यालय या ठिकाणी असताना तिसरं त्या ठिकाणी नेण्यात काही पॉईंट नाही. आमची आणि जनसामान्यांची प्रामाणिक मागणी आहे की हे कार्यालय वडूज या ठिकाणी व्हावं, कारण बाकीचा जर भौगोलिक विचार केला, अगदी पुशेगाव, पुशेसावळी, मानवाशी असतील, आमची हे बॉर्डरची माहिती असेल, हे सगळ्यांना 30-40 किलोमीटरच्या आत अंतर आहे आणि सेंटरचा आहे. तर हा निर्णय लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी बदलावा आणि असा ठराव जवळपास सर्व ग्रामपंचायतीने दिलेला आहे. वेळेअभावी ते अजून पोहोचलेलं नाही, पण सगळ्यांचे ठराव आहेत. आणि ज्या ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन हे निर्णय घेतलेला आहे, तर हा जनसामान्यांचा निर्णय आहे आणि हा जनसामान्यांचा आक्रोश आहे की हे कार्यालय वडूज या ठिकाणीच होतं. तर जो काही निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला याच्यावर फेर विचार करावा आणि लवकरात लवकर तो निर्णय बदलून हे कार्यालय वडूज या ठिकाणी व्हावे अशी सर्व सामान्य माणसांची ही मागणी आहे. तर या लवकरात लवकर या मागणीचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी करावा. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.